लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये फक्त एकच प्रश्न आहे की या ठिकाणी येणारा हप्ता कधी येणार, येणारे 1500 रुपये कधी येणार। आता बहिणींना देखील 1500 रुपये नाही तर थेट 3000 रुपये देखील टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलेली अपडेट देखील लक्षपूर्वक देखील बघूया। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी या मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या बहिणी असाल, पात्र बहिणी असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट महत्त्वाची ठरणार असून तुमच्यासाठी ही आनंदाची देखील ठरणार असून तुम्हाला देखील एक मोठा दिलासा देण्याचं काम देखील सुरू करण्यामध्ये आलं असून आता लाडक्या बहिणींना एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जितक्या पण लाडक्या बहिणी देखील येणारा हप्ता कधी येणार असा प्रश्न करत होत्या तर त्यांचा पण डोक्यातला प्रश्न पूर्णपणे या ठिकाणी दूर झाला असून आता लाडक्या बहिणींना एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना एक नव्हे तर दोन हप्ते देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाचीच बातमी देखील सांगण्यामध्ये आलेली आहे। पण लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी हे दोन महत्त्वाचे कामं करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणींचे हे दोन महत्त्वाचे कामे अधुरे आहेत त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन हे दोन महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका। लाडक्या बहिणींना देखील एक मोठी महत्त्वाचा देखील एक दिलासा देण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेलं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून चालू झालेली लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक मोठा महत्त्वाचा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी चालू करण्यामध्ये आलेलं आहे। एक महत्त्वाचा GR देखील समोर आलेला आहे। त्या GRमध्ये पूर्णपणे देखील काय घडलं, काय सांगण्यामध्ये आलं सविस्तरपणे अपडेट आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार। कोणत्या वारला, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेला लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरून लाडक्या बहिणींना मेसेज येणार सविस्तरपणे अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। तर चला या ठिकाणी आपण बघू GRमध्ये काय सांगण्यामध्ये आलेलं आहे सविस्तरपणे अपडेट। आता GRमध्ये पूर्णपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी आपण लक्षपूर्वक बघून घ्या। काही लाडक्या बहिणींना आज हप्ता पाडणार, काही लाडक्या बहिणींना उद्या तर काही लाडक्या बहिणींना परवा, अशा 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती देखील हा हप्ता पडणार आहे। त्यामुळे तुम्ही पण हे काळजीपूर्वक लक्ष देऊन देखील नक्की बघत चला। आता या ठिकाणी आपण बघू शकतो आज, उद्या, परवा अशा 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती देखील हा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही पण हे महत्त्वाचे जिल्हे आणि हे महत्त्वाचे 2 कामे देखील लक्षपूर्वक ऐकणं गरजेचे आहे। आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघू शकतो पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या बहिणींना मिळणार, पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 11 जिल्हे असणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते 5 जिल्हे असणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील पूर्ण महाराष्ट्राला हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघून घ्या। आता या ठिकाणी पहिला टप्पा देखील कधी चालू होणार तर पहिला टप्पा देखील आजपासून, आज दुपारनंतर देखील चालू करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी महिलांना हा हप्ता मिळणार आहे। आता त्यासाठी जर तुम्हाला पण वाटत असेल की पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजेच की आजपासून, आज, उद्या, परवा अशा या 3 दिवसामध्ये कधीही तुम्हाला बँकेकडून मेसेज आला पाहिजे, 3000 रुपये जमा झाले पाहिजे असेही तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे करणं अतिशय आवश्यक या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की हा हप्ता लवकरात लवकर जमा झाला पाहिजे, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नाव आलं पाहिजे, तर त्या लाडक्या बहिणींनी ही 2 महत्त्वाची कामे न विसरता पूर्ण नक्की आजच्या आज करून टाकावी, जेणेकरून त्यांना देखील पहिल्या टप्प्यामध्ये देखील हा हप्ता मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची 2 कामे देखील लक्षपूर्वक देखील या ठिकाणी बघूया। जी 2 महत्त्वाची कामे लाडक्या बहिणींना करणं अतिशय गरजेचे आहे। ज्या लाडक्या बहिणींची 2 महत्त्वाची कामे आहे त्या लाडक्या बहिणींनी देखील ही 2 कामे करावी, जेणेकरून त्यांना देखील आज, उद्या, परवा अशा या 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते देखील टाकण्यामध्ये येईल। जर तुम्हाला पण वाटत असेल की 2 हप्ते देखील आपल्याला आले पाहिजे, 2 हप्ते देखील एकत्रितपणे आज, उद्या, परवा अशा या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही जमा व्हायला हवे असं जर तुम्हाला पण वाटत असेल तर तुम्ही देखील हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल। जर आता तुम्हाला या ठिकाणी हे 2 महत्त्वाची कामे कोणती आहे हे जर बघायचे आहे तर चला व्हिडिओला या ठिकाणी बघत चला। आता या ठिकाणी पहिलं
महत्त्वाचं काम देखील लाडक्या बहिणींना असणार आहे की त्यांनी लवकरात लवकर KYC करावी. हे काम करणं देखील तुम्हाला अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे KYC. ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC बाकी आहे त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन KYC करावी, जेणेकरून त्यांना देखील अडचण बाधा निर्माण होणार नाही. लाडक्या बहिणींना KYC करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी KYC देखील महत्त्वाची ठरणार असूनच तुम्हाला पण लवकरात लवकर KYC पूर्ण पार पाडावी लागेल. दुसरं महत्त्वाचं काम या ठिकाणी म्हणजे तुमचं आधार अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचे आधार अपडेट नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आधार अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा या ठिकाणी निर्माण होणार नाही. ही होती ती महत्त्वाची कामे, जी 2 महत्त्वाची कामे देखील लाडक्या बहिणींना करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं होतं. ते देखील तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.